तर यामध्ये पहिला आपल्याला पाहायचं आहे फंडामेंटल ऑफ स्टॅटिस्टिक्सचा पहिला भाग म्हणून इंटरेस्ट किंवा ज्याला आपण मराठीमध्ये व्याज असं म्हणतो. आता हे व्याज आपण बऱ्याच वेळा ऐकतो हा शब्द की आपल्याला जर कोणाकडून आपल्याला पैशाची जर गरज पडली तर आपण काय करतो, सावकार असन किंवा जवळपास कोणी असन तर त्याच्याजवळून उधारीमध्ये पैसे घेतो आणि त्याला त्या बदल्यात त्याचा मोबदला व्याज म्हणून आपण देतो. हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. ओके. आता या व्याजाचे कसे दोन प्रकार असतात. सिंपल इंटरेस्ट काय असते की किती वर्ष तुम्ही वापरले तरी त्याच्या व्याजामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक राहणार नाही. जसं की तुम्ही एखाद्या व्यक्तीजवळून जर 10,000 रुपये व्याजाने घेतले असाल आणि त्याला तुम्ही 10% एका वर्षाचे इंटरेस्ट देत असाल तर दरवर्षी तुम्ही त्याला 1,000 रुपये काय देसाल, इंटरेस्ट देत राहाल. त्याला आपण सरळ व्याज असं म्हणतो, सिंपल इंटरेस्ट. परंतु ज्या वेळेस काय होतो, आपण हे पैसे आपण व्याजाचे पैसे त्यांना देत नाही तर एकाच वेळेस आपण पूर्ण त्याला पेड करतो आणि तो काय करतो, तो दरवर्षी तुमच्या जो मुद्दल आहे, तुमचे समजा 10,000 रुपये तुम्ही घेतले असेल पहिल्या वर्षी आणि त्याच्यावरचं 10% व्याज असेल 1,000 रुपये, पुढच्या वर्षी मुद्दलची रक्कम जी आहे ती 11,000 बनेल. दुसऱ्या वर्षी तो व्याज काय करेल, 1,000 रुपये व्याज नाही घेणार, तो काय करेल 1,100 रुपये व्याज घेईल, 1,100 रुपये व्याज घेईल. पुन्हा तो तिसऱ्या वर्षी काय करेल, त्याची टोटल करेल म्हणजे किती होऊ लागली, हे 0,0,1,2,1 12,100 होते. दुसऱ्या वर्षी 1,210 रुपये व्याज घेईल. म्हणजे काय होईल, तुमचं जसं जसं तुमचं मुद्दल वाढत जाईल तसं तसं तुमचं व्याजची अमाऊंट सुद्धा वाढत जाईल. हे जे व्याज आहे याला आपण कंपाऊंड इंटरेस्ट किंवा चक्रवाढ व्याज असं म्हणतो. याचं चक्र कसं चालूला चालू राहते. म्हणजे व्याजावर व्याज, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज ही पद्धती इथं चालू होते. अशा दोन प्रकारचे तुम्हाला इंटरेस्टचं इथं कम्प्युटेशन करायचं आहे. ओके. त्यासाठी काही फॉर्म्युले आहे, फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहे. आता दोन पार्ट आहेत आपले, एक सिंपल इंटरेस्ट आणि एक कंपाऊंड इंटरेस्ट. ओके. आता प्रत्येक वेळेस आपण जर असं कंपाऊंड इंटरेस्ट जर ॲड करत नेतो म्हटलं, तिथं जर 10 वर्ष 20 वर्षाचं असेल तर मग त्याच्यामध्ये तर पूर्ण आपला दिवस चालला जाईल की त्याचं इंटरेस्ट कसं करायचं. तर त्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले यूज करायचे आहे. आता पहिल्यांदा आपण पाहू सिंपल इंटरेस्ट कसं काढायचं. आता सिंपल इंटरेस्टसाठी कोणकोणत्या गोष्टी असतो, एक तर त्याला आपण SI सिंपल इंटरेस्ट म्हणू किंवा आय म्हणजे इंटरेस्ट म्हणू. आय म्हणजे इंटरेस्ट. ओके. आता इंटरेस्ट काढताना आपल्याला काय पाहिजे, P×R×N डिवायडेड बाय 100 हा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता याच्यातला P म्हणजे काय, तर प्रिन्सिपल म्हणजे जे काही कर्ज असेल किंवा भांडवल असेल तर तो इथे आपल्याला घ्यायचा आहे. कर्ज असेल किंवा जे काही भांडवल असेल तर ते म्हणजेच प्रिन्सिपल. त्यानंतर R म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट, जो काही आपल्या कर्जाचा किंवा इंटरेस्टचा रेट असेल, दर असेल, तो दर आपल्याला इथं घ्यायचा आहे. त्यानंतर नंबर ऑफ इयर्स, जो काही कालावधी दिलेला आहे, जेवढ्या वर्षी तुम्ही हे भांडवल किंवा कर्ज वापरत आहात तर त्याचा जो कालावधी आहे त्याला आपण नंबर ऑफ इयर्स असं म्हणू. ओके. तर या 3 गोष्टी तुम्हाला एवढ्या ध्यानात ठेवायच्या आहे आणि त्यानुसार तुम्हाला इंटरेस्ट शोधून काढायचं आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला प्रॉब्लेम विचारते. कधी कधी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सोडून कधी प्रिन्सिपल विचारू शकते, कधी रेट ऑफ इंटरेस्ट विचारू शकते, कधी नंबर ऑफ इयर्स विचारू शकते. हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके. पहिलं आपल्याला सर्वात पहिले की इंटरेस्ट हे साधं कसं काढायचं आहे हेच पहिलं आपल्याला बघायचं आहे. ओके. तर हे फॉर्म्युला लिहून घ्यायचं आहे. ओके. आणि हे सर्व प्रॉब्लेम मी तुम्हाला आपण जे व्हिडिओ बनवत आहोत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा प्रॉब्लेम वगैरे देणार आहोत, तर ते पाहायचं तुम्हाला रिव्हिजन करताना. कॅल्क्युलेट सिंपल इंटरेस्ट ऑन रुपीज 6,000 at 5% per annum for 3 years. 4 मार्कासाठी तुम्हाला प्रॉब्लेम विचारते. ध्यानात ठेवायचं, 4 मार्कासाठी विचारते. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं सांगितलं तर सिंपल इंटरेस्ट कशावर, तर या 6,000 वर काय, तर 5% दराने आणि 3 वर्षासाठी व्याजाची रक्कम किती होते. मग तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करायचं. तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत ते पाहायचं. पहिले आपल्याला लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ सिंपल इंटरेस्ट बाय फॉलोविंग फॉर्म्युला. आता फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. तर फॉर्म्युला काय आहे आपला, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, तर हे फॉर्म्युला आहे आपला. आपल्याला घ्यायचं आहे P×R×N डिवायडेड बाय
100 हा आपला फॉर्म्युला आहे. ओके, मग आता आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी पाहिजे आणि त्या गोष्टी आपल्या प्रॉब्लेममध्ये दिल्या का हे पाहून घेऊ आपण. तर पहिले आपल्याला काय पाहिजे, तर प्रिन्सिपल पाहिजे. तर प्रिन्सिपल आपल्याला किती दिलेलं आहे, याच्यामध्ये 6000 दिलेलं आहे, बरोबर आहे. ही जी अमाऊंट आहे ज्याच्यावर आपण व्याज देणार आहोत, तर ती अमाऊंट तुमचं काय आहे, तर प्रिन्सिपल आहे. तर प्रिन्सिपल किती दिलेलं आहे तुम्हाला, तर 6000 दिलेलं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला पाहिजे आर, रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलेलं आहे तुम्हाला, 5% पर एनम. ओके, तर हे दिलं तुम्हाला 5%. त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला पाहिजे नंबर ऑफ इयर्स. तर नंबर ऑफ इयर्स किती आहे, किती दिलेलं आहे नंबर ऑफ इयर्स, 3 इयर्स. ओके, इथं 3. तर या 3 गोष्टी आपल्याला पाहिजे होत्या. ते तिन्ही गोष्टी आपल्याला प्रॉब्लेममध्ये अवेलेबल आहे. मग आपल्याला डायरेक्ट आता हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ओके, बाय अप्लाइंग फॉर्म्युला आता फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर काय येईल, आपण घेतले पी 6000 रुपये 6000 इंटू काय घ्यायचं आहे, आर रेट ऑफ इंटरेस्ट 5, त्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला 3 नंबर ऑफ इयर्स आणि डिवायडेड बाय करायचं आहे 100. यांचं जे उत्तर येईल ते काय राहील, आपलं इंटरेस्ट राहील. ओके, पहा इंटरेस्ट किती येते, 900 रुपये, ₹900 हे झालं तुमचं इंटरेस्ट. हाय सिम्पल. फक्त तुम्हाला फॉर्म्युला ध्यानात राहायला पाहिजे, PRN एवढंच ध्यानात ठेवायचं आहे, डिवायडेड बाय 100. पण नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे, व्हॉट विल बी इंटरेस्ट, व्हॉट विल बी इंटरेस्ट आफ्टर 3 years on ₹100 at the rate of 14 PCPE. प्रॉब्लेम असं विचारलेलं आहे तुम्हाला काय विचारलेलं आहे की आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे 3 वर्षानंतर. किती रुपयावर, तर 100 रुपयावर, आणि रेट दिलेला आहे 14% पर एनम. ओके, आता आपल्याला काय काय गोष्टी पाहिजे, आपल्याला आय काढायचा आहे शोधून, पी पाहिजे, आर पाहिजे आणि एन पाहिजे. पी किती दिलेला आहे सांगा, यामध्ये पी किती दिलेला आहे तुम्हाला, 100 रुपये. ओके, त्यानंतर आपल्याला पाहिजे आर किती दिलेला आहे, त्यानंतर एन किती दिलेला आहे, 3 years. ओके, आता फॉर्म्युला अप्लाय करू आपण. फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर 100 इंटू 14 इंटू 3 डिवायडेड बाय 100 किती येईल उत्तर, 42. किती येते, हे 100 गेले, 14 त्रिक 42. ओके, 42. म्हणजे जास्त काही सांगण्याची याची काही अशी आवश्यकता नाही आहे सिंपल इंटरेस्ट बाबतीत. फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे.
झालं? ओके. पुढे आपल्याला सांगितलेलं पहा, इफ द रेट इज 10% per annum, what is the yearly interest on ₹2000. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की जर 10% रेट असेल इंटरेस्टचा तर 2000 वरचं दरवर्षीचं इंटरेस्ट हे किती राहील. म्हणजे आपल्याला एका वर्षाचं इंटरेस्ट तिथं काढून दाखवायचं आहे, फक्त एका वर्षाचं, कारण दरवर्षी किती येते एवढंच विचारलेलं आहे. तर यासाठी आपण फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला यूज केल्यानंतर P × R × N. आता प्रिन्सिपल किती घ्यायचं आपल्याला? 2000, बरोबर आहे. आर किती घ्यायचा? रेट ऑफ इंटरेस्ट 10%. नंबर ऑफ इयर्स किती घ्याल? 1 वर्ष घ्यायचं आहे. ओके, किती येते सांगा? ₹200. दरवर्षी आपल्याला ₹200 व्याज द्यायचं आहे. ओके, आता हे साधा आपण सिंपल इंटरेस्ट पाहिलं. आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट पाहू. आता कंपाऊंड इंटरेस्टचा तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू P इन ब्रॅकेट दिलेला आहे 100 + R डिवायडेड बाय 100 आणि N. अशा पद्धतीचा तुम्हाला CIचा फॉर्म्युला दिलेला आहे. ओके, ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे. आता याच्यामध्ये काय आहे? CI नाही आहेत, तर इथं येते ए. याला आपल्याला इथं ए लिहायचं आहे. ए म्हणजे काय? तर अमाऊंट. अमाऊंट म्हणजे रास. त्याला मराठीमध्ये आपण रास असं म्हणतो. अमाऊंटलाच काय म्हणतो आपण? रास म्हणतो. आता हे रास म्हणजे काय असते? तर या रासमध्ये काय असते? तर ए मायनस याच्यातून करायचं आहे आपल्याला पी. ए मायनस पी म्हणजेच निघते आपली इंटरेस्ट. तेव्हा निघते इंटरेस्ट. म्हणजेच काय करायचं आपल्याला? P + I ह्या दोन गोष्टी असते अमाऊंट. तुमचं प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट या दोन्हीची जी टोटल असते त्याला आपण म्हणतो अमाऊंट. ओके, त्याला आपण रास म्हणतो. हे ध्यानात ठेवायचं आहे. तर मग आता शोधून कसं काढायचं? आपल्याला पाहिजे CI. तर CI शोधून काढताना काय करायचं आहे? CI म्हणजे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल, हा त्याचा फॉर्म्युला आहे. असा 2 फॉर्म्युले आपल्याला यूज करावं लागेल. पहिले हा फॉर्म्युला यूज करावा लागेल अमाऊंटसाठी. अमाऊंट निघेल. अमाऊंट काय राहते? प्रिन्सिपल आणि इंटरेस्टची टोटल राहते. मग CI काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे जी अमाऊंट आहे त्याच्यातून प्रिन्सिपलची रक्कम म्हणजेच जे काही कॅपिटल आहे ती अमाऊंट लेस करावं लागेल. म्हणजे उरलेली रक्कम कशाची राहील? तर इंटरेस्टची राहील. ह्या 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे. अमाऊंट कशाला म्हणतात? अमाऊंट प्रिन्सिपल. आता समजा आपण मगाचंच उदाहरण पाहू. 10,000 रुपये हे जे आहे एक प्रकारचं कॅपिटल आहे. ओके, किंवा लोन आहे. त्यानंतर याच्यावर 10% इंटरेस्ट आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%. आणि इथं 3 इयर्स दिलेलं आहे. नंबर ऑफ इयर्स 3 दिलेलं आहे. आणि आता याचं आपल्याला काय करायचं आहे? तर कंपाऊंड इंटरेस्ट शोधून काढायचं आहे. बरोबर आहे. आता कंपाऊंड इंटरेस्ट शोधून जर काढायचं असेल तर आपण काय करणार होतो की आता आपल्याजवळ समजा हा फॉर्म्युला जर नसेल तर आपण कंपाऊंड इंटरेस्ट कसं केलं असतं? तर 10,000 रुपये आपली पहिली अमाऊंट आहे. ओके, याच्यावर पहिल्या वर्षी तुम्ही 10% इंटरेस्ट काढलं असतं. ते 10% इंटरेस्ट किती आलं असतं? 10% इंटरेस्ट आलं असतं 1,000 रुपये. म्हणजे दुसऱ्या वर्षी तुमचं प्रिन्सिपल किती झालं असतं? 11,000 रुपये तुमचं झालं असतं हे प्रिन्सिपल. ओके,
दुसऱ्या वर्षी तुम्ही त्याच्यावर इंटरेस्ट दिलं असतं 1100. ओके, 1100 दिलं असतं. त्यानंतर तुमची जी अमाऊंट आहे ती किती झाली असती तर 12100. त्यानंतर पुन्हा तुम्ही तिसऱ्या वर्षी काय केलं असतं, इंटरेस्ट दिलं असतं. ते किती दिलं असतं तर 1210 रुपये. ओके, त्यानंतर तुमची एकूण टोटल अमाऊंट किती झाली असती तर एवढी अमाऊंट तुम्हाला द्यायचं काम पडलं असतं. ओके, 13310 रुपये ही तुमची अमाऊंट आहे. हे अमाऊंट म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये तुमचे 10,000 मुद्दल आहे आणि बाकीचं 3310 रुपये व्याज आहे. ओके, या दोन्ही याची टोटल म्हणजेच हे झालं तुमचं अमाऊंट. ओके, आता हे अमाऊंट आपल्याला हेच प्रॉब्लेम इकडे सॉल्व्ह करून बघायचं आहे. कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आपला हा फॉर्म्युला आहे. ओके, आता याच्यामध्ये तुमचं जे प्रिन्सिपल आहे किती दिलेलं आहे तर ते आहे 10,000. हे घेतलं इथं आपण 10,000 प्रिन्सिपल. त्यानंतर 100 रेट ऑफ इंटरेस्ट जे घेतलेला आहे तोच घ्यायचा आहे आपल्याला इथं 10%. त्यानंतर इथं 100 आणि नंबर ऑफ इयर्स किती दिलेलं आहे आपल्याला 3 इयर्स. तर हे घेतलं आपण नंबर ऑफ इयर्स. ओके, म्हणजे घनमूळमध्ये आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आता इथे 10,000 घेतले, यांची जर टोटल केली तर ही होते 110. त्यानंतर पुन्हा याला आपण खाली सोडू, यांचा जर आपण भागाकार केला तर ते किती होते 1.10 किंवा 1.1 असं मला लिहिलं तरी चालेल. ओके, 1.1 होईल ते, बरोबर आहे. त्यानंतर 10,000. आता 1.1च्या डोक्यावर किती लिहिले आपण 3 वेळा लिहिलं म्हणून 1.1 इंटू 1.1 इंटू 1.1. आता याचा गुणाकार करा आणि त्याचाच या 10,000 सोबत गुणाकार करायचा आहे. किती आलं इथं इथं किती आलं इथे 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 3 पॉईंट येते का बघा पहिले किती येते 3.3 नक्की ना, गुणाकारच केला ना. ओके, आणि यांचा एवढा गुणाकार आला बघा ना, या 10,000 सोबत यांचा गुणाकार करून हे 3 पॉईंट नसेल इथं. कॅल्क्युलेटरनं बरोबर करा तुम्ही. हे मधात काही सोडायचं नाही, हे डायरेक्ट करा. 1.1 गुणिला 1.1 गुणिला 1.1. हां, तेच तर म्हटलं 1.33 आणि यांचा गुणाकार केल्यानंतर ते येईल 13,310. आलं 13,310. ही झाली तुमची अमाऊंट. जेवढी आपण इथं अमाऊंट काढली तीच अमाऊंट आपण या फॉर्म्युल्याने काढली. आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला CI काढायचं आहे. ओके, ते CI काढताना आपल्याला काय करायचं आहे, CI इज इक्वल टू काय घ्यायचं आहे आपल्याला, पहिले अमाऊंट 13,310 मायनस प्रिन्सिपल, याच्यातून मायनस करायचं 13,310 येईल. तुम्ही त्याच्यामध्ये असं लिहिताना इथं पॉईंट इथं वाढत गेले असेल, 3 सुद्धा गेले असतील, तुम्ही यांच्यासोबत डायरेक्टली गुणाकार करायचा. ओके, मधात सोडायचं नाही तुम्ही. ओके, म्हणजे लिहिताना तुम्ही लिहा पण गुणाकार सर्वच संख्यासोबत गुणाकार करा म्हणजे ते ॲक्युरेट तुमचं उत्तर येईल. आता CIचा आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लिहायचा आहे. तो लिहायचा आहे A मायनस P. ए म्हणजेच ही तुमची अमाऊंट तुम्ही काढलेली A आणि तुमचं प्रिन्सिपल 10,000, याच्यातून मायनस केल्यानंतर ₹3,310 हे तुमचं इंटरेस्ट निघेल. हे तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट आहे. कंपाऊंड इंटरेस्टसाठी तुम्हाला 2 फॉर्म्युले यूज करायचे आहे. पहिले अमाऊंटचा, अमाऊंटमध्ये काय काय राहते तर प्रिन्सिपल राहते आणि इंटरेस्ट राहते. ओके, या दोन्हीची टोटल राहते. जर याच्यातून प्रिन्सिपल गेलं म्हणजे बाकीची रक्कम काय आहे तर इंटरेस्ट आहे. ओके, अशा पद्धतीनं फॉर्म्युला यूज करायचा आहे.